हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. पुंडलिक वरदे हरे विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु परमपूज्य गंगागिरी महाराज की जय. परमपूज्य नारायणगिरी महाराज की जय. महायोगपीठे तटे भीमरत्या, वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्धम्, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. मनोजव मारुत तुल्य वेगम, जितेन्द्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठं वातात्मनिजं वानरमुखेत्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदालंकृतं साधु संन्यास योगं, मुख्यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं, नमो नारायणगिरी परब्रह्म स्वरूपं. जयांची केली स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता. उपजे ते नासे, नासिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. उपजे ते नासे, उपजे ते नासे, नासिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेली ओवी, ज्ञानियांचे राजे कैवल्य चक्रवर्ती सम्राट, साधकांचे मायबाप ज्ञानेश्वर माऊलींच्या त्यांच्या ज्ञानेश्वरीमधील अध्याय क्रमांक 2 ओवी क्रमांक 58 याच्या प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेली आहे. आणि प्रस्तुत ओवीमध्ये महावैष्णव ज्ञानोबाराय सांगतायत, उपजे ते नासे, उपजे ते नासे, नासिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. माऊली सांगतायत, जो जन्माला आला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे, आणि जो मृत झाला आहे त्याचा जन्म निश्चित आहे. म्हणून तू तुझ्या अपरिहार्य कर्तव्य पालनामध्ये शोक करण्यात काही अर्थ नाही. बघा, प्रसंग असा आहे, कुरुक्षेत्रावरती युद्ध चाललेलं आहे कौरव आणि पांडवांचं, बरोबर. आणि ह्या युद्धामध्ये कौरव पांडवांचं युद्ध होत आहे कुरुक्षेत्रावरती, आणि कौरव पांडवांचं युद्धचे कुरुक्षेत्रावरती होतंय. आणि अर्जुनाचं रथ जेव्हा त्या कुरुक्षेत्रावरती आला आणि अर्जुनानं आपल्या गांडीव धनुष्याला बाण लावला, आणि अर्जुन आपला बाण समोर सोडणार तर समोर पाहतोय कोण? अरे समोर आपले चुलते, समोर आपले काकाय, समोर आपले पुतणे, समोर आपले पणजोबाय, समोर आपले गुरुवर्य ज्यांच्या अंगा खांद्यावर खेळलं अशी प्रजा समोर, सगळे इष्ट गणगोत नवे तर सगळं आपलं रक्ताची नाती समोर आहे. बाण चालवायचा निपात कोणाचा करायचा? आपल्या माणसांचा. अर्जुनाचं अवसान गळून गेलंय.
अर्जुनानं तो धनुष्य त्या रथावरती ठेवला आणि अर्जुन हताश होऊन त्या रणांगणावरती बघतोय. माता माऊल्यांनो, त्या रणांगणावरती बघत असताना त्या अर्जुनाच्या रथावरती एक व्यक्ती, बघा दैनंदिन जीवन जगत असताना तुमच्या बरोबर कोण आहे, तुम्हाला संगत कोणाची आहे, त्याच्यावर तुमच्या जीवनाची दिशा आणि तुमच्या जीवनाची दशा ठरत असते. अर्जुन आताच झालाय, पण अर्जुनाच्या रथावरती जगाचा बाप श्रीकृष्ण भगवंत त्या रथावरती विराजमान आहे. आणि अर्जुनानं बघितलं, अर्जुनाने जेव्हा रथ ठेवला, श्रीकृष्ण भगवंतानी रथावर धनुष्यबाण ठेवला, तेव्हा श्रीकृष्ण भगवंतानी बघितलं, भगवंतानं स्मित हास्य केलं. आणि भगवंतानं स्मित हास्य केल्यानंतर भगवंतानं स्मित हास्य केलं आणि भगवंतानं ओळखलं. आणि श्रीकृष्ण भगवंताने त्या कुरुक्षेत्रावरती, जिच्यावरून 1000 नोबेल पारितोषिक सुद्धा वळवून टाकले तरी कमी पडावी अशी श्रीमद भगवद्गीता त्या कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला माता माऊल्यांना सांगितली. आणि या ओवीद्वारे उपदेश करते, या ओवीवर श्लोक आलेला आहे. परमात्मा पांडुरंग अर्जुनाला सांगतायत कुरुक्षेत्रावरती काय, जातस्य हि ध्रुवो मृत्यू ध्रुवो जन्म मृतस्य च, जातस्य हि ध्रुवो मृत्यू ध्रुवो जन्म मृतस्य च, तस्माद परिहार्यार्थे न त्वः शोचितुमर्हसि. श्रीकृष्ण भगवंत गीतारूपी उपदेश करतायत आणि या ओवीतून सांगतायत की पार्थ, जो जन्माला आला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत्यू झाला आहे त्याचा जन्म निश्चित आहे. म्हणून तू तुझ्या अपरिहार्य कर्तव्य पालनामध्ये शोक करण्यात काही अर्थ नाही, भगवंत सांगताय अर्जुनाला. आणि एक गोष्ट लक्षात घ्या माता माऊल्यांनो, त्या कुरुक्षेत्रावरती अर्जुनाच्या रथावरती श्रीकृष्ण भगवंत होते. अर्जुनाचं मनोधैर्य खच्चीकरण झाल्यानंतर अर्जुनाचं मनोधैर्य उंच करण्याचं काम श्रीकृष्ण भगवंतानं केलं. म्हणजे संगत बघा किती गरजेची आहे. आणि त्याच रथावरती जर श्रीकृष्ण भगवंत नसते, दुसरं कोणी असतं तर. म्हणून तुमच्या जीवनामध्ये तुमच्या सोबत कोण माणसं आहे, तुम्ही कुणाबरोबर राहता, याच्यावरून तुमच्या जीवनाची दिशा आणि दशा ठरत असते. अर्जुनाचं मनोधैर्य खच्चीकरण झाल्यानंतर ते उंच करण्याचं काम श्रीकृष्ण भगवंतानं केलं. आणि त्याच रणांगणावरती कर्ण नावाचं पात्र आहे. कर्ण अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर होता महाराज. कर्णाला कोणीच हारू शकत नव्हता. फार श्रेष्ठ धनुर्धर होता, दानशूर होता, दानवीर होता कर्ण. पण महाराज म्हणतात ना, तुमची संगत फार गरजेची असते. कर्णाच्या रथावरती शल्य नावाचा राजा आहे, माद्रीचा भाऊ, पांडवांचा मामा. त्या शल्य राजानं पांडवांना वचन दिलं होतं, मी तुमच्या बाजूने जरी लढत नाही, पण मी कर्णाच्या रथावरती त्याचा सारथी म्हणून काम करणार आहे आणि वेळोवेळी त्या कर्णाचं मनोधैर्य खच्चीकरण करण्याचं मी काम करेल. अरे त्या शल्य राजानं तसंच केलं. रथावरती आल्या आल्या त्या कर्णाला म्हणतो, अरे तुझं काही खरं आहे का? आणि त्या पांडवासमोर तुझा निभाव लागणार आहे का? तुझे आईबाप कोणी मला माहिती, तू सारथी पुत्र आहे. अरे तुझ्या गुरुनं तुला विद्या शिकवल्यानंतर गुरुनं तुला शाप दिला, ऋषीमुनींनी तुला शाप दिला. अरे इंद्रानं तुझे कवच कुंडल काढून घेतले. अरे तुझं काही खरं आहे का? तुझा टिकाव लागणार आहे का? महाराज, तुम्ही दैनंदिन जीवन जगत असताना सुद्धा तुम्ही जर एक एक पाऊल टाकत गेला ना, घरचे आणि तुमच्या बरोबर असणारे जर तुमचे पाय मागं खेचत असाल तर तुमचं खच्चीकरण झाल्याशिवाय राहत नाही. कर्णाचं सुद्धा तसंच झालं महाराज. अरे एकीकडं अर्जुनाचं मनोधैर्य खच्चीकरण झाल्यानंतर त्याचं मनोधैर्य उंच करण्याचं काम श्रीकृष्ण भगवंतानं केलं. त्याचा परिणाम पांडव युद्ध जिंकले. कर्णासारखा धनुर्धर श्रेष्ठ होता महाराज, पण श्रेष्ठ असताना सुद्धा त्याचं वारंवार खच्चीकरण झालं. त्याचा परिणाम कर्ण युद्ध हरला, कौरव युद्ध हरले. म्हणून तुमच्या सोबत माणसं कोण हे फार गरजेचं आहे महाराज. तुमच्या बरोबर चांगले माणसं असावी. तुमच्या बरोबर तुम्हाला जीवनाला तुमच्या योग्य दिशा देणारी माणसं तुमच्या
बरोबर असले पाहिजे.